डीजेच्या आवाजानं भयंकर घडलं, 27 बकऱ्यांसोबत घडला असा प्रकार. गंगापूर तालुक्यातील जामगाव इथं मंगळवार दिनांक 27 एप्रिलच्या रात्री 10:30ला कायगाव येथील शेतकरी सीताराम जिवाजी नजन यांच्या शेडमधील 29 बकऱ्यांपैकी 2 बांधलेल्या बकऱ्या होत्या, तर 27 मोकळ्या बकऱ्या शेजारी सुरू असलेल्या हळदीच्या कार्यक्रमातील डीजेच्या मोठ्या आवाजामुळे घाबरून पळून गेल्या. रात्री उशिरापर्यंत नजन यांनी कायगाव व भेंडाळा परिसरात शोध घेतला, पण बकऱ्यांचा पत्ता लागला नाही. त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनला जाऊन नोंद दिली. बुधवार दिनांक 28 एप्रिल रोजी पहाटे 5:30 वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या जामगावच्या नागरिकांना बोजवारे वस्तीजवळ बकऱ्यांचा कळप भटकताना दिसला. मागे कुणीही नसल्याचं पाहून सुनील ठाकूर, सुनील बोराटे, डॉक्टर गोरख तूप लोंढे, सुभाष माने, भगवान ठवाळ, संजय तागड, किरण दांडगे, डॉक्टर तागड, संजय तूप लोंढे, सचिन काळे, लखन शेळके, दत्तात्रय रोडगे, अशोक तागड व धनु काळे यांनी तात्काळ पुढाकार घेतला. सर्वांनी मिळून बकऱ्या हकलत जामगावात आणल्या आणि किरण दांडगे यांच्या शेडमध्ये दिवसभर सुरक्षित ठेवल्या. दरम्यान व्हॉट्सअप ग्रुप, फोन कॉल करून मालकाचा शोध सुरू केला. चौकशी अंती बकऱ्या कायगावच्या सीताराम नजन यांच्या असल्याचं निष्पन्न झाले. त्यांना तातडीनं बोलावून ओळख पटवून सर्व 27 बकऱ्या परत करण्यात आल्या. या बकऱ्याच माझ्या उपजीविकेचा आधार आहेत. त्या हरवल्या तेव्हा पायाखालची जमीन सरकली होती. जामगावच्या लोकांनी देवासारखी मदत केली असं सांगत सीताराम नजन भावूक झाले. एका रात्री 3 लाखांचं नुकसान टळल्यानं परिसरात जामगावच्या नागरिकांच्या प्रामाणिकपणाचे आणि सामाजिक बांधिलकीचं कौतुक होत आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.